तर उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि थोड्याच वेळात ते बोलतील। कोकणामध्ये सामंतांकडून माघार घेण्याचे संकेत आहेत असं समजतंय आणि त्याच संदर्भात मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की खासदार झाला असता, परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून, मी राजकारण करतोय माझा विचार करून, मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो, बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यांमध्ये असावं लागतं, पदाधिकाऱ्यांमध्ये असावं लागतं। ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं। एकूणच आपण पाहतोय की जागा वाटप या सुरू आहे, चर्चा सुरू आहे, मात्र शिवसेनेच्या हक्काचे जे बालेकिल्ले आहेत ते एक एक करून भाजप आपल्याकडे खेचत आहेत आणि यामुळे कुठेतरी शिवसेनेत अंतर्गत नाराजी देखील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते। कारण त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्षीय बलाबल असताना देखील त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला जातो, यावर प्रचंड आक्रोश। नाही, मला असं वाटत नाही। शेवटी आम्ही आमची भावना मांडली। एक मात्र नक्की आहे, मी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या संदर्भातच बोलतो की धनुष्यबाणावर मी स्वतः निवडून आलो। आज जरी राजन साळवी आमच्या सोबत नसले ते देखील धनुष्यबाणावरच निवडून आले। दीपक केसरकर धनुष्यबाणावर निवडून आले, वैभव नाईक धनुष्यबाणावर निवडून आले। त्याच्यामुळे धनुष्यबाण हा घराघरामध्ये पोहोचलेला आहे। तळ कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांचा विचार असलेला तळ कोकण आहे। परंतु ठीक आहे, नेते मंडळीने एका सिनियर लीडरसाठी जर काही निर्णय घेणार असतील तर आम्हाला मान्य आहे। पण दुसरीकडे राणेंना उमेदवारी देऊन जसं विनायक राऊत म्हटले होते की माझ्यासमोर कडवं आव्हान होतं ते म्हणजे भैया सामंतांचं होतं, राणेंचं आव्हान नसणार आहे, त्यामुळे माझी विजयाची तिसरी हॅट्रिक। मला याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण ह्याचा विचार मी करून उपयोगाचा नाही ना। ह्याचा विचार ज्यांनी तिकीट दिलेलं आहे त्याने विचार करायला पाहिजे होता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदा तिकीट अजून जाहीर झालेलं नाही, पण आम्ही आमची भूमिका मांडली। विजय आपण खेचून आणणार का? मला देखील ज्यावेळी तिकीट दिलेलं होतं त्यावेळी 41,000चा डेफिसिट होता, तो तोडून आम्ही सगळ्यांनी विजय संपादन केलाय। त्याच्यामुळे विजयाकडे एखाद्या नेत्याला कार्यकर्त्याला कसं न्यायचं याचा पॅटर्न जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज चालतो तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सामंत पॅटर्न म्हणा, आमच्या सामंत पॅटर्न म्हणजे सामंतांबरोबर कार्यकर्ते आहेत, आमचं कार्यकर्त्यांचं जाळं आहे, म्हणूनच हे आम्ही करू शकतो। त्याच्यामुळे मला फक्त एकच विनंती करायची आहे की महायुतीमध्ये काही लोक म्हणतात की मिठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता ही आम्ही घेतलेली आहे। आता प्रचारात मिठाचा खडा पडणार नाही याची जबाबदारी तिथल्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली। रत्नागिरी सिंधुदुर्ग इतर कुठल्या मतदारसंघाची तडजोड करण्यात आलेली आहे का शिवसेनेसाठी? काय मी एवढा राजकारणातला मोठा नेता नाही की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात कुठची सीट मिळालेली आणि कुठची सीट मिळालेली नाही। आमची भूमिका जी भैयानी काल घेतली ती महाराष्ट्रापर्यंत जाणे गरजेचं होतं, कारण एका ट्विटवर किंवा एका स्टेटसवर जर किरण सामंतांच्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्र